विठाल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठाल 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 विठाल. रामाचं नाव किती श्रेष्ठ आहे तुम्हाला एका वाक्यात सांगू का? रामाचं नाव किंवा देवाचं नाव देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. उदाहरण देऊ का? रामायणात चला. रामायणामध्ये सेतुबंधनाचं काम सुरू असताना सगळ्या वानर सेनांवरती जबाबदारी दिली की सेतू बांधायचा. सेतू म्हणजे काय? पूल. हनुमंतरायांनी काय विचारलं नाही देवाला, रामचंद्र प्रभूंना, आणि गेले पूल बांधायला. सगळी वानर सेना बरोबर घेतली आणि पूल बांधण्याचं काम सुरू झालं. काय केलं हनुमंतरायांनी? हनुमंतराय दगडं घ्यायचे, एका दगडावरती रा लिहायचे, दुसऱ्या दगडावरती म लिहायचे आणि दगड पाण्यामध्ये सोडायचे. रा म दगड एकत्र यायचे आणि दोन्ही दगड तरायचे. असं करत 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 सेतू बंधनाचं काम पूर्ण झालं. तो सेतू तयार झाला आणि बरेच कालावधी निघून गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं, म्हटले सेतुबंधनाची काय नियोजन प्रयोजन आहे, पैसे मागितले नाहीत कॉन्ट्रॅक्टदारांनी, काय विषय नाही, सिमेंट किती लागलं, वाळू किती लागली, काहीच बोलले नाहीत. म्हणून हनुमंतरायांना बोलून घेतलं. म्हणले हनुमंतराय अहो झाला का? म्हटले पूल तयार. अहो कधीच तयार झालं म्हटले, तुम्ही बघाया ना. म्हणून बघायला गेल्याच्या नंतर हनुमंतरायांनी सांगितलं, म्हणले काय केलं काय नाही. म्हटले देवा तुझ्यामुळंच पूर्ण झालं. एका दगडावरती रा लिहायचं, दुसऱ्या दगडावरती म लिहायचं, दगड पाण्यावरती टाकायचा, दगड तरला आणि अख्खा पूल तयार झाला. म्हणले असं आहे का? बरं. म्हणले आता विद्यार्थ्याला न सांगता आपणच कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली पाहिजेत. देवाच्या मनात आलं. म्हणून देव म्हणला बरं ठीक आहे, वा वा सुंदर काम झालंय. आणि देव घरी निघून गेला. आणि देवानं एकांतात ठरवलं की आपलं नाव एवढं श्रेष्ठ आहे. म्हणून देव सकाळी लवकर उठले आणि लवकर उठून त्या समुद्रावरती गेले. समुद्रात गेल्याच्या नंतर बरीच दगडी एकत्र केली. एका दगडावरती रा लिहिलं, दुसऱ्या दगडावरती म लिहिलं. रा लिहिलेला दगड पाण्यामध्ये टाकला, बुडबुड 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 खाली. म लिहिलेला दगड पाण्यामध्ये टाकला, बुडबुड बुडबुड बुडबुड. एक दगड झाला. दुसरा दगड राम लिहिलेला पाण्यामध्ये टाकला, बुडबुड बुडबुड करत खाली गेला. 3-4 दगड पाण्यामध्ये गेली आणि मागणं हनुमंतराय टाळे वाजवत आहेत, देवा ओ देवा. देव म्हटल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या पण लक्षात आहे ना. म्हणले कधी आला? म्हणले पहिल्या दगडाला चालू आहे. अहो म्हणले हे कसं झालं? देवानं हनुमंतरायांना विचारलं. हनुमंतरायांनी खूप गोड उत्तर दिलं, देवा तुम्ही ज्याला सोडलंय ना तो कधी वर येत नाही, तुम्ही ज्याला धरलंय ना तो तुमच्या सोबत राहतो. तुम्ही हा दगड सोडलाय, सोडलेला कधी तुमच्या सोबत राहणार नाही. जो ज्यानं तुम्हाला धरलंय ना तोच तुमच्या सोबत राहणार आहे. आणि ते राम या शब्दावरती सगळी सेना प्रभू श्रीरामचंद्रांनी महाराज आखून ठेवली. प्रत्येक सेना त्या रामचंद्र प्रभूंच्या बरोबर राहिली. फक्त रामाचं नामस्मरण आणि फक्त रामावरती विश्वास. महाराज कोट्यावधी किती महाराज पाप केलं होतं. 7 रांजण भरले होते वाल्या कोळ्यानं. एक दगड रांजणात टाकायचा, माणूस मेल्यानंतर 7 रांजण भरली. पण त्याला नामस्मरण दिलं, उलटा मंत्र दिला, मरा 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 असा उलटा मंत्र दिला. नंतर राम झालं आणि अखंडितपणे नामस्मरण केलं. राम म्हणता रामच होई जय, पदी बैसोनी पदवी है जय, पदी बैसोनी पदवी घ्याई दे, पदी बैसोनी पदवी घ्याई दे. राम म्हणता रामच होई जय, पदी बैसोनी पदवी घ्याई रे, पदी बैसोनी पदवी घ्याई रे, पदी बैसोनी पदवी घ्याई रे. राम म्हणता रामच होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. आता आम्ही संतांच्या संगतीत गेलो आहे. आता आम्हाला राम काय आहे ते कळालाय. परंतु राम कळाल्याच्या नंतर आमच्या हृदयामध्ये, आमच्या शरीरामध्ये काहीतरी अनुभूती आली पाहिजे. कोणती अनुभूती? तर तुमच्या मनातला अहंकार, तुमच्या मनातला मोठेपणा कुठंतरी बाजूला गेला पाहिजे. मोठेपणा बाजूला गेला पाहिजे. अहंकार, षडरूपू सगळे संपले पाहिजेत. तेव्हा देव प्राप्त होतो. एकदा काय झालं, तुकाराम महाराज रोज वेगवेगळे अभंग लिहायचे. त्यांच्या जीवनामध्ये जो जो प्रसंग आला ना त्याच्यावरती ते अभंग लिखाण करायचे. पण आजूबाजूच्या लोकांना काय पटतंय वे, तुकाराम महाराज म्हणजे बहुजन समाजातला एक संत आणि ते काहीतरी अभंग लिहितात. म्हणून तुकाराम महाराजांच्या वाईटावर बरीच लोक टपली होती.
आणि त्याच काळामध्ये देहू लोहगाव या परिसरामध्ये, पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये अनगडशा फकीर नावाचे फकीर गावोगावी जायचे. त्यांच्यावरती खूप मोठा अधिकार होता. काय अधिकार होता? त्यांनी हातामध्ये जर वाडगं घेतलं ना, तर कुणी जरी त्यात धान्य टाकलं तरी वाडगं भरायचं नाही, एवढा अधिकार त्यांचा त्याच्यावरती होता. आणि गावोगावी गवगवा झाला. अनगडशा फकीर नावाचे फकीर आहेत. आणि ते फकीर बाबा चिंचवड गावामध्ये आले, चिंतामण देवांना भेटले. आणि मंबाजी या लोकांनी त्यांना पत्र लिहिलं, आमच्या गावात तुकाराम नावाचे व्यक्ती आहेत, एकदा त्यांना भेटायला या आणि त्यांचा अभ्यास किती आहे याचं जरा तुम्ही परीक्षण करा. म्हणून अनगडशा फकीर देहू गावामध्ये गेले. आणि देहू गावात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या कठोऱ्याला आज्ञा दिली की बाबा यामध्ये कुणी जरी धान्य टाकलं तरी कठोरा भरणार नाही. आणि गावोगावी महाराज फिरत असताना मलंग फकीर बाबा, मलंग फकीर, फकीर दारामध्ये आलाय, काहीतरी वाढा असं म्हणल्यानंतर मग लोक त्या धान्य पीठ काहीतरी टाकायचे. आणि टाकल्यानंतर वाडगं काय भरायचं नाही. गावातल्या लोकांना वाटायचं काय अधिकार आहे फकीर बाबांचा. सगळी लोक फकीर बाबांच्या चरणाशी लीन व्हायची, काय अधिकार आहे फकीर बाबांचा असं प्रत्येक माणसाला वाटायचं. आणि मग सगळ्यात शेवटी 5 वाजता फकीर बाबा तुकाराम महाराजांच्या घरी गेले. आता परीक्षा घ्यायची. तुकाराम महाराजांच्या घरी गेल्यानंतर फकीर बाबांनी पुन्हा एकदा त्या कठोऱ्याला आज्ञा दिली, आता भरायचं नाही. विशेष आज्ञा केली त्याला महाराज. आणि फकीर बाबा तुकाराम महाराजांच्या घराच्या बाहेर गेले. मलंग फकीर बाबा, मलंग फकीर वाडा, फकीर दारामध्ये आलाय असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांची भागीरथी, गंगा म्हणायची तिला प्रेमाने, ती भागीरथी पळत 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 महाराज आली. म्हणले काय पाहिजे? काय नाही म्हणले, बाळा घरात पीठ धान्य काय असेल तर घेऊन ये. गंगा आत गेली. आणि आत गेल्याच्या नंतर नुकतंच जिजाऊ मासाहेबांनी दुसऱ्याच्या घरातनं पातेल्यावर पीठ घेऊन आले होते. तुकाराम महाराज कुठं? तर भोंडारा डोंगरावरती तुकाराम महाराज बसायचे. इथं जेवणाची भ्रांत होती. दुसऱ्याच्या घरातनं पीठ मागून आणलं होतं. आणि ती गंगेला माहित होतं आई काय पीठ देणार नाही. गंगेनं आईला विचारलंच नाही. गंगा बरोबर पेटाच्या पातेल्याच्या शेजारी अशी उभी राहिली, सावधान स्थितीमध्ये, माझ्याकडे बघा अशी उभी राहिली. उभी राहिल्याच्या नंतर आईची नजर आहे का नाही हे बघता ती हळूच उजव्या साईडला अशी वागायला लागली. कशी वाकायला लागली बघा, अशी हळूच हळूच वाकली खाली. आणि आईची नजर नाही बघता तेवढ्यात मुठभर तिनं हातामध्ये पीठ पकडलं, अशी सावधान स्थिती राहिली. आईची नजर होती. एक तर दुसऱ्याच्या घरनं पीठ घेऊन आली. आणि जिजाऊ मासाहेब गंगेच्या जवळ गेल्या, हातावरती फटका मारला, अगं गंगे दुसऱ्याच्या घरनं पीठ आणले. म्हणले कुठं हातामध्ये पीठ घेऊन चालले, टाक खाली, खाली टाक म्हणल्यानंतर पीठ पुन्हा एकदा त्या पातेल्यामध्ये पडलं. आणि बोठामध्ये नखामध्ये जेवढं पीठ अडकलं होतं ना तेवढं पीठ घेऊन गंगा भागीरथी बाहेर गेली. आणि बाहेर गेल्यानंतर अनगडशा फकीरांच्या वाडग्यामध्ये तिनं हात झटकला, फक्त हात मोकळा केला. हात झटकल्याबरोबर दिवसभर त्या वाडग्याला, त्या कठोऱ्याला जी आज्ञा दिली होती त्या कठोऱ्यात दिवसभर जे जे टाकलं होतं ते सगळं बाहेर यायला लागलं. सगळं बाहेर आलं. अनगडशा फकीरांच्या लक्षात आलं ही हस्ती काही बारकी नाही. अनगडशा फकीर त्या गंगेच्या पायाशी चरणाशी लीन झाले. तुकाराम महाराज असं तुकाराम महाराज त्या गंगेला म्हटल्यानंतर गंगा 2 पावलं मागं सरकली. गंगा म्हटली, आमचे बाबा तुकाराम महाराज आहेत, मला कुठं तुम्ही तुकाराम महाराज म्हणताय, ते कुठे आहेत? ते म्हणले डोंगरावरती. ते कधी येतील? म्हणले मलाच 8 दिवस भेटले नाहीत. येईपर्यंत मी पण वाट बघते, तुम्ही पण वाट पहा. जोपर्यंत तुकाराम महाराज येत नाहीत तोपर्यंत अनगडशा फकीर दारामध्ये बसले. का तर मनातला अहंकार त्या गंगेच्या रूपातनं निघून गेला. महाराज संतांची अनुभूती प्राप्त व्हावी, संतांच्या जवळ जावं, संत काय आहेत हे जर तुम्हाला कळावायचं असेल तर मनातला मोठेपणा तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. जगाच्या पाठीवर मनातल्या मोठेपणाला तिलांजली दिली जाते, ते एकमेव व्यासपीठ म्हणजे वारी आहे. मोठेपणा बाजूला ठेवायचं, सगळ्यांनी प्रेमानं आनंदानं सगळ्यांनी एकत्रित यायचं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. जिथं अहंकारी माणूस वारीमध्ये चालू शकत नाही. वारीमध्ये जो चालतो ना तो निष्ठावंत साधा वारकरी वारीमध्ये चालू शकतो. का तर त्याच्या मनातला अहंकार, त्याच्या मनातला मोठेपणा बाजूला होतो आणि तो सेवा करतो. सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोनी. कारण त्याला माहिती आहेत माझे संत, माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा, माझे एकोबा, माझे चोकोबा, माझे नामदेवराय या संतांची माझ्यावरती कृपा आहे. मी त्यांच्या संगतीत आहे, मला आता काही कमी पडणार नाही. काय संतांच्या नामस्मरणात ताकद, काय आहे तुकाराम महाराज. का तुकाराम महाराजांचं ऐकायचं? तुकाराम 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 तुकाराम
पेयम हो नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पेय नाम घेता पेय घेता का पेय नाम घेता पेय धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम. आपण सेवा केली पाहिजे त्या देवाची, आपण सेवा केली पाहिजे माझ्या भगवंताची. काय असते सेवा बघा. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला घेऊन जातो, ऐका. या महाराष्ट्राच्या बाहेर एक महिला धार्मिक व्यक्ती होऊन गेल्या, त्यांचं नाव आहे कर्माबाई. कर्माबाई 3 पिढ्यांची परंपरा महाराज. काय परंपरा? रोज सकाळी उठायचं, आपल्या घरामध्ये जो नैवेद्य केलाय ना तो नैवेद्य घ्यायचा, आपल्या देवाऱ्यामध्ये दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग जेवण करायचं. आपण नाही का बघा श्रोते, रोज घरामध्ये जे आपण जेवण तयार करतो ते रोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग भोजन करतो, बरोबर ना? खरं बोला. आपल्या देवाला भूक फक्त सणालाच लागते. आपल्या देवाला रोज येवे, फक्त सणालाच आपण नैवेद्य दाखवतो. पण कर्माबाईच्या घरात तसं नाही. आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आता कर्माबाईकडे आलं. कर्माबाईला वाटलं की ही परंपरा जर अबाधित राखायची असेल तर आपण संसारात अडकून चालणार नाही. म्हणून कर्माबाईने तिचं गाव सोडलं आणि कर्माबाई जगन्नाथपुरीला गेली. पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथपुरी बघा. जगन्नाथपुरीला गेल्या आणि जगन्नाथपुरीत गेल्यानंतर जगन्नाथपुरीतल्या लोकांना वाटलं ही भाविक व्यक्ती आहे, याचा काहीतरी अभ्यास आहे, ही देवाला मानणारी व्यक्ती आहे. म्हणून जगन्नाथपुरीतल्या लोकांनी 10 बाय 10ची झोपडी त्या कर्माबाईला बांधून दिली. कर्माबाईच्या झोपडीत जर तुम्ही कधी गेला ना, ते किचन नव्हतंच, एक चूल होती. चूल त्याच्या शेजारी एक पातेलं होतं, चूल पेटवण्यासाठी थोडंसं जळण होतं आणि देवघर होतं. आणि त्या देवघरामध्ये इतर कोणतेच देव नव्हते, एकच देव होता, श्रीकृष्ण परमात्मा, एकच मूर्ती. आणि त्या देवासमोर दिवा होता आणि 2-3 तिच्या साड्या, बस एवढंच. कर्माबाई काय करायची, सकाळी रोज उठायची, हातामध्ये पिशवी घ्यायची आणि जगन्नाथपुरीमध्ये धान्य मागायसाठी जायची. एखाद्याच्या दारामध्ये उभं राहायचे आणि म्हणायचे, माझा श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळी 7 वाजता जेवायला येणार आहे, घरात काय असेल तर वाढा. लोक हसायची. काय कर्माबाई बोलती, म्हणते देव आमच्या घरी जेवायला येणार आहे. लोक महाराज तिच्या पिशवीमध्ये तांदूळ टाकत असताना म्हणायची कर्माबाईला वेड लागले देवाच. आणि ते आपले गहू, तांदूळ, ज्वारी असं काहीतरी पिशवीमध्ये टाकायची. कर्माबाई ती पिशवी घ्यायची आणि पिशवी घेऊन दिवसभर जे काय धान्य गोळा केलंय ते गोळा केलेलं धान्य घेऊन कर्माबाई आपल्या घरी जायची. घरी कोणतं? 10 बाय 10ची झोपडी. दिवसभर जे काय गोळा केलंय ना ते गोळा केलेलं धान्य आपल्या सुपामध्ये घ्यायची आणि सुपात घेतल्यानंतर कर्माबाईचं बरोबर संध्याकाळी 5 वाजता भजन सुरू व्हायचं. आणि भजन काय असायचं महाराज, भोजन करत असताना कर्माबाईचं रोजचं भजन, 7 वाजता जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा माझ्या घरी जेवायला येणार आहे, त्या जेवणामध्ये सुद्धा देव असला पाहिजे, जेवण करताना सुद्धा नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून कर्माबाई भजन करायची. सर्वांनी भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
कर्माबाईनं मिळालेलं धान्य सुपामध्ये घेतलं आणि कर्माबाईचं भजन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. सुपामधलं धान्य निवडल्याच्या नंतर ती कर्माबाई पातेलं घेते, आपल्या चुलीवरती ठेवते. त्या पातेल्यामध्ये घरात असतं तर थोडंसं तेल टाकते, जिरं मोहरी काय असेल तर टाकते. 7 वाजता जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा माझ्या घरी जेवायला येणार आहे. महाराज कधी जिरं असायचं, कधी तेल असायचं, असलं तर असलं, नसलं तर नसलं, पण कर्माबाईच्या जेवणामध्ये अंतःकरणामध्ये भाव होता. आणि ती खिचडी बनवायची रोज संध्याकाळी, पातेलं भरून खिचडी करायची महाराज. आणि खिचडी तयार झाल्याच्या नंतर बरोबर 7 वाजता खिचडी तयार झाल्यानंतर कर्माबाई आपलं पातेलं चुलीवरून खाली घ्यायची आणि त्या देवाऱ्याकडे बघायची आणि म्हणायची, मेरे लाल, मेरे श्रीकृष्ण परमात्मा आ जाओ. कर्माबाईने आत केली, खिचडी बनाई, आ जाओ. ए देवा, ए श्रीकृष्णा, कर्माबाईनं तुझ्यासाठी खिचडी बनवली, ये. अहो 10 बाई 10च्या झोपडीमध्ये जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा रोज संध्याकाळी यायचा. जी लोक धान्य द्यायची ना त्यांना माहिती नव्हतं तुमचं मिळालेलं धान्य त्याची खिचडी संध्याकाळी तयार होतीये आणि जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा ते जेवण करतोय. त्या लोकांना माहिती सुद्धा नव्हतं. कडी लावून घेतली जायची. श्रीकृष्ण परमात्मा आणि कर्माबाई दोघंही तयार झालेली खिचडी ताटामध्ये वाढून घेतली जायची. एक घास कर्माबाईने उचलावा, श्रीकृष्ण परमात्म्याला खायला घालावा. श्रीकृष्ण परमात्म्याने एक घास उचलावा, कर्माबाईला खायला घालावा. वाक्य पातळीवर खिचडी कर्माबाई आणि श्रीकृष्ण परमात्मा दोघंही फस्त करायचे. सगळी खिचडी संपायची. जगन्नाथपुरीतल्या देवाला कळालं की जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा रोज कर्माबाईच्या घरी येतोय. म्हणून एके दिवशी बाल रूपामध्ये जगन्नाथपुरीतला देव कर्माबाईच्या जवळ आला आणि म्हणला, कर्माबाई, मी काय पाप केलंय, मला थोडीशी खिचडी ठेवत जा की. कर्माबाई म्हणली, तुला लवकर यायला काय होतंय, एवढे उशिरा का आला? म्हणले, आता काय असेल तर शिल्लक दे, आरतीची वेळ झाली, 8 वाजायला आले, लवकर मला जायचंय, लवकर काहीतरी वाढ. कर्माबाई म्हणती, आता भात शिल्लक नाही राहिला, आता खरडा राहिलाय. खरडा माहितीये ना, शेवट राहतो बघा चिकटलेला भात, तो खरडा खरडून तुला मी देते. असलेला खरडा ती कर्माबाई जगन्नाथपुरीतल्या देवाला देते. आणि खरडा खात असताना बरोबर 8 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत, तिथं घंटा वाजायला लागली. चला आरतीला सगळे उपस्थित राहा. आणि जगन्नाथपुरीतला देव इथं खिचडी खातोय. आणि ते कसं बशी खिचडी खाल्ली. आणि जगन्नाथपुरीतला देव पुन्हा एकदा गेला, मूर्तीमध्ये जाऊन बसला. त्या जगन्नाथपुरीतल्या मूर्तीला सगळ्या बाजूनं भात लागला होता. पुजारी मंडळींच्या लक्षात आलं, देवाला भूक लागते वाटतं, जरा लवकर जेवणाचं नियोजन केलं पाहिजे. तोंडाला रोज कुठनं भात येतोय आम्हाला काही कळेना. त्यांच्या लक्षात आलं नाही, रोज जगाचा मालक त्यामध्ये जास्त काय होतं का हो, पैसा होता का, धन दौलत इस्टेट काय होतं का, नाही. फक्त कर्माबाईच्या जेवणामध्ये अंतःकरणामध्ये भाव होता. आणि तो अंतःकरणातला भाव त्या भोजनामध्ये होता. म्हणून जगाचा मालक रोज यायचा. करता करता बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी कर्माबाई म्हातारी झाली आणि अनंतात विलीन झाली. कर्माबाई निघून गेली. जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा 7 वाजता हाक ऐकतो, ए श्रीकृष्ण परमात्मा, ये माझ्या घरी खिचडी खायला आहे, मेरे लाल, मेरे श्रीकृष्ण परमात्मा आ जाओ. कर्माबाईने आप के लिए खिचडी बनाई. कर्माबाई राहिली का? कर्माबाई निघून गेली, अनंतात विलीन झाली. पण कर्माबाईचं नाव आजही आहे. तुम्ही जर जगन्नाथपुरीला कधी गेला ना, तर जगन्नाथपुरीतल्या मंदिरामध्ये आजही कर्माबाई राहिली नाही, पण कर्माबाईचा खिचडीचा प्रसाद आजही महाराज त्या ठिकाणी मिळतो. अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, मोठेपणा बाजूला गेला पाहिजे, तेव्हा आपल्या अंतःकरणात एक भाव तयार होतो, सेवा तयार होते. अभंगाचं 3रं चरण. कामडी बटीक सेवेचे सेवक, कामडी बटीक सेवेचे सेवक, कामडी बटीक सेवेचे सेवक. वा कामडी
रंग तेथे दीनपण रंग तेथे दीनपण रंग तेथे भले दीनपण रंग तेथे भले राम राम होईल श्रवण मेघे राम राम होईल श्रवण दीनपणे रंग तेथे भले दिनापणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल कामारी वाटिक सेवेदारे बघ दिनपणे रंग तेथे भले दिनपणे रंग तेथे भले हमारी दीनपण रंग तेथे भले दीनपण रंग तेथे भले संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्या संतांना सेवा आवडती. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. भले म्हणजे बरं वाटतं की जो दीन होतो, जो रंक होतो, जो गरीब होतो ना, तीच सेवा करणारी लोक देवाला आवडतात. की जसं कर्माबाईकडे पैसा नव्हता पण कर्माबाईच्या अंतकरणामध्ये भाव होता. एका बाजूला अनगडशा फकीरांच्या मनामध्ये महाराज अहंकार होता. संतांच्या संगतीत गेल्यानंतर अहंकार निघून गेला आणि काय भेटलं? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे या गोष्टी प्राप्त झाल्या. महाराज भोजन आपल्याही घरामध्ये आहे, जेवण आपल्याही घरात आहे पण संसार या कलियुगातला या गादीवरून बोलायला नको. महाराज संसारामध्ये रोज कालवाय. संसार दुःख मुळ काय चाल लावली बघा ना वारकरी संप्रदायात लोकांनी. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तळमळ. चालपणा अशी का नाही, गाता गाता एखादा रडण, गाता गाता सुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढा दुःख मूळ संसार आहे. चहूकडे इंगळ सांगितलाय. ज्या बाजेवरती आपण झोपतो ना त्या बाजेवरती सगळा इंगळ आहे. असा संसार आहे महाराज. एक विनोद सांगून जातो ऐका. काय झालं, एकाचं नवीन लग्न झालं, रोज घरात भांडणं, रोज कालवा, रोज भांडणं व्हायची. उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भांडणं, रोज भांडणं. रोज भांडणं दोघांची सुरू असताना शेजारच्या घरातनं हसण्याचा आवाज यायचा. रोज रोज शेजारच्या घरातनं हसण्याचा आवाज यायचा. ते दोघं म्हणले आपण रोज भांडतोय, शेजारच्या घरातनं काय हास्य कल्लोळ आहे म्हणले, काय सुखीत शेजारची लोक. म्हणले आपण काय करूयात, एक दिवशी त्या दोघांकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की तुमच्या हसण्याचं गमक काय. आमची रोज भांडणं होत आहेत, तुमच्या हसण्याचं गमक काय आहे हे सांगा. असं म्हटल्यानंतर ती दोघंही नवीन दाम्पत्य त्या संसारिक लोकांच्या जवळ गेली. म्हणले अहो आमची रोज भांडणं होत आहेत आणि तुम्ही आपलं मोठ्या आनंदानं प्रेमानं हसताय. म्हणले काय तुमच्या हसण्याचं गमक काय. काय नाही म्हणले आमची भांडणं झाली का नाही मी इकडून पातेलं फेकून आणते. ती म्हणली मी पातेलं फेकून आणते, त्यांना लागलं की मी हसते, त्यांनी हुकवलं की ते हसतात. येते तुमच्या लक्षात. संसारात सुद्धा आनंद शोधता आला पाहिजे, संसारात सुद्धा सुख शोधता आलं पाहिजे. माझं संसार हे दुःख मुळच आहे. संसारानं संतांना सुद्धा त्रास दिला, संसारानं देवाला सुद्धा त्रास दिला. किती? 14 वर्ष. येते लक्षात. 14 वर्ष सीता साहेबांना राहावं लागलं. संसार हा दुःखमूळच आहे महाराज. या दुःखमूळ संसारातून निवारून जायचं असेल तर एकमेव पर्याय आहे, ती म्हणजे संतांची संगत. संतांच्या संगतीत गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. चला महाराज, संतांची संगत प्राप्त करून घेण्यासाठी, संतांच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर संसारातून थोडासा वेळ देवाच्या नामस्मरणासाठी दिला पाहिजे. किती? ठाईच बैसोनी
करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. अहो तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना, तुम्ही जे काम करताय ना, आता महाराज आपण वारकरी, बरोबर ना, आपण वारकरी आहे, आपल्याला माहिती आहे टाळ कसा वाजवायचा, आपल्याला माहिती आहे अभंग कसं म्हणायचा. पण जी लोक IT क्षेत्रातली आहेत, जी लोक सोशल मीडियामध्ये काम करतात, की जी लोक ऑफिसमध्ये काम करतात, त्यांनी नामस्मरण कसं करायचं महाराज? त्यांच्यासाठी काय पर्याय आहे का? तर त्यांच्यासाठी सुद्धा महाराज मोठा पर्याय आहे. एकदा सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं गोड असं भजन करा. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हर महाराज माता की जय. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा. काय सांगत होतो मी? म्हणा की कीर्तन. मी काय सांगत होतो महाराज ऐका, की आता तुम्ही आम्ही वारकरी म्हणून आपल्याला भजन करणं, देवाचं नामस्मरण करणं सोपं आहे. पण जी लोक ऑफिसमध्ये काम करतात, जे लोक शेतामध्ये काम करतात, त्या लोकांसाठी काय पर्याय वारकरी संप्रदायामध्ये महाराज आहे का? तुम्ही ज्या गोष्टीसोबत असताना त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही भगवंत पाहायला पाहिजे. कसा? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. हे 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 कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापी ली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठला पायी गोविला गोविला गळा, विठ्ठला पायी गोविला गळा. हा हा हा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी.
हे सावता महाराजांनी जे सांगितलंय ना, रोज महिला भगिनींच्या जीवनामध्ये कांदा मुळा भाजी आहे का नाही, पण आपण कधी म्हणलो का अवघी विठाबाई माझी? महिला भगिनींचं झालं, पुरुष वर्ग मोठ नाडा विहीर दोरी कम्प्युटर टेबल पेन स्टेपलर पिन. काय भगवंत बघायला हरकत आहे? या गोष्टीमध्ये देव बघा. कधीतरी हातामध्ये स्टेपलर घ्या, कधीतरी दुसऱ्या हातामध्ये पेन घ्या. ज्ञानोबा तुकाराम करू शकता महाराज. अल्प आयुष्यमान विदेह मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगशाय मध्ये बालत्व पीडा रोगशाय काय भजनासी उरले ते पाहे का राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आदी त्या देवाने 100 वर्षाचं आयुष्य दिलंय, त्यातलं 50 वर्ष महाराज बालत्व पीडा रोग क्षय यातच निघून जाते. राहिलेले 10-20 वर्ष फक्त देवाच्या नामस्मरणासाठी द्या. राम राम स्मरा आधी. त्या रामाच्या जवळ जा. आणि महाराज त्या रामाच्या जवळ गेल्यानंतर मोठेपणा बाजूला ठेवल्यानंतर काय होतं, एकनाथ महाराजांच्या मठामध्ये एकनाथ महाराजांच्या जवळ गावबा नावाचा एक नोकर होता. तो गावबा काय करायचा, धुणं भांडी वजी उचल हे काम कर असली कामं तो करायचा. जडाप्याची कामं करायचा कोण, गावबा. आणि एके दिवशी काय झालं, भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलंय, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि ते भावार्थ रामायण लिहित असताना एक व्यक्ती एकनाथ महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला आपला मठ सोडून बाहेर जावं लागते. एकनाथ महाराज म्हणले, भावार्थ रामायण सांगण्याचं काम चालू आहे, आता जायचं कसं, हे सांगणार कोण? एकनाथ महाराजांनी 10 मिनिटं विचार केला आणि त्यांच्याच मठामध्ये असणाऱ्या गावबा नावाच्या नोकराला हाक मारली. हे गावबा इकडे ये. गावबा पळत पुढे आला, म्हणला महाराज चिंता नसावी, 12 वाजलेत, जेवणाचं नियोजन झालंय, आता तुम्ही फक्त पुंडलिक वरदा करा, लगेच पंगत बसवतो. म्हणले पंगत नाही बसवायची, तू स्टेजवर ये. गावबाला वरती बोलवला. एकनाथ महाराज व्यासपीठावरून उठले, गावबाला वरती बसवला, डोक्यावरती हात ठेवला आणि गावबाला सांगितलं, गावबा हे भावार्थ रामायण सांगण्याची जबाबदारी आता तुझी. गावबा म्हणला मी. डोक्यावरती हात ठेवला आणि एकनाथ महाराज निघून गेले. गावबा एकनाथ महाराजांसारख्या संत विचारांच्या संगतीत होता. पुढचे काही दिवस गावबानं भावार्थ रामायण सांगण्याचं काम केलं. का तर गावबाला संत कळाले होते, गावबाच्या मनातला अहंकार निघून गेला होता आणि गावबाला राम कळाला होता. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, हा तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. हा घालेल बघत ताजिया घडेल पंगती संतांचिया, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संतांच्या घडेल पंगती संतांच्या, तेथे राम नाम होईल श्रवण. हो तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टांचे, घडेल भोजन उच्चिष्टांचे.
भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टा तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल राम नाम होईल राम नाम होईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 राम तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल तुम्ही लिहिले तुम्ही देवा पुढे उतरे करा समापराध महाराज नाही उच्चारला अधिकार व्यापला करा समापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर कराया पाया परा कराच्या महाराज तुम्ही सेवा देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय महादेव की जय